सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीला ठाण्यातील हिरानंदानीमधल्या लेबर कॅम्पमधून अटक. आरोपी वेषांतर करून ठाण्यामध्ये लपून बसला होता. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला आज पोलीस वांद्र्याच्या कोर्टासमोर हजर करणार. यावेळी पोलीस कस्टडीची मागणीही केली जाईल. चोरीच्या उद्देशाने हल्लेखोर सैफच्या घरात शिरला, मात्र ते सैफ अली खानचं घर होतं हे त्याला माहीत नव्हतं. सैफच्या हल्लेखोराचं मुंबईमध्ये बेकायदेशीर वास्तव्य. आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती. 7 ते 8 महिन्यांपूर्वी आरोपी सिलिगुरी मार्गे मुंबईमध्ये आला होता. देशामध्ये अवैधरित्या बांगलादेशी येत असतील तर केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय? आदित्य ठाकरेंचा सवाल. सैफवरील हल्ला केल्यानंतर हल्लेखोर बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता. मात्र मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्याचे पीएसआय विठ्ठल गायकवाड, शिपाई सावकारे, कोळेकर यांच्या टीमनं हल्लेखोराला शोधलं आणि यानंतर डीसीपी ढवळेंना कळवून अटक केली. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी करीनाचा आज पुन्हा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता. सैफ अली खानचाही जबाब घेतला जाईल असा अंदाज. किरीट सोमय्यांचं बांगलादेशींविरोधात सर्च ऑपरेशन. सैफच्या हल्लेखोराला ज्या ठिकाणाहून अटक करण्यात आली त्या ठिकाणचा भाजप नेते किरीट सोमय्यांकडून आढावा. लेबर कॅम्पमधल्या कामगार बांगलादेशी आहेत की नाही याची चाचपणी. रायगड पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद. एकनाथ शिंदे आणि भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार. भरत गोगावले यांना पालकमंत्री पदावरून डावलल्यानं शिवसेनेमध्ये नाराजी. पालकमंत्री पदाबाबतचा निकाल आपल्यासाठी धक्कादायक. हा निकाल कोणालाही न पटणारा. रायगडचं पालकमंत्रीपद हुकल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. दादा भुसे आणि भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं. भुसे आणि गोगावलेंवर अन्याय झालाय. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. बीडची सद्यस्थिती पाहता अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवारांनी घ्यावी. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या वाट्याला 8 पालकमंत्री पदं आलेली, त्यामुळे पक्षानं सगळा विचार करून निर्णय घेतलाय. धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. बीडमधील स्थानिक परिस्थिती पाहता बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवारांवर देण्यात आली. धनंजय मुंडेंवर आरोप सिद्ध झाले नाहीत तर पुढचा निर्णय घेता येईल. सुनील तटकरेंची माहिती. बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलंय, कारण पुढे जाऊन धनंजय मुंडेंवरचे आरोप सिद्ध झाले नाही तर त्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देता येईल. बाबासाहेब पाटलांची माहिती. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात नवाब मलिकांकडून बीड प्रकरणाचा उल्लेख. एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होतीये, त्यामुळे या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. नवाब मलिकांची मागणी. जे काम करू शकत नाहीत त्यांची बदली झाली पाहिजे. ज्या कमिटी स्थापन केल्या जातील त्यावर योग्य निवड झाली पाहिजे. माजी मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातील गावी. वैयक्तिक कारणास्तव 4 दिवसांसाठी दरेगावी गेल्याची माहिती. पालकमंत्री पदाच्या वाटपावरून नाराज असल्याच्या चर्चा. नितेश राणेंचे रत्नागिरी शहराजवळच्या मिरकडवाडा येथील बेकायदा बांधकामांवर कारवाईचे आदेश. 319 बेकायदेशीर बांधकाम धारकांना नोटीस. बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीला रविकांत तुपकरांनी प्रशासन आणि कृषी विभागाला जबाबदार धरलं. रासायनिक खतं जमिनीतील मातीत आणि पाण्यात मिसळल्यानं केसगळती होत असल्याचा तुपकरांचा अंदाज. मनमाड-उंदूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारचे भूसर्वेक्षणाचे आदेश. केंद्र सरकारकडून भूमी अधिग्रहण विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती. नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातील गावांमध्ये सर्वेक्षण होणार. मुंबई ते पुणे धावणाऱ्या टॅक्सी वडाळा इथं थांबवल्या जातात, तर टॅक्सी स्टँडवरती स्थानिकांचा आक्षेप. हायकोर्टात याचिका. सरकारला 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे आदेश. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेळेत पूर्ण होणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबई अहमदाबाद मार्गावर 340 किलोमीटरचं काम प्रगतीपथावर. लोकल बस, मेट्रो आणि मोनोसाठी सरकारचा मोठा निर्णय. तिकिटासाठी सरकार आता एकच ॲप तयार करण्याच्या तयारीत. त्या एकाच ॲपवरून मुंबईकर लोकल बस, मेट्रो आणि मोनोची तिकीट्स काढू शकतील. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 64% पाणीसाठा. मात्र तरीही मुंबईतल्या अनेक भागांमध्ये तीव्र पाणी टंचाई. ही पाणी टंचाई नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे असा प्रश्न उपस्थित. भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वऱ्हाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा आज आणि उद्या बंद राहणार. पाईपलाईन दुरुस्तीच्या कारणानं पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. 10वी पास बोगस डॉक्टरवर पंढरपूरमध्ये कारवाई. डॉक्टरची डिग्री नसतानाही मधुमेह आणि हाडांच्या त्रासावर उपचार करत होता. एका व्यक्तीकडून 500 रुपये फी आकारल्याचीही माहिती.
नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाची मोठी कारवाई. गोवा बनावटीच्या 1 कोटीहून अधिकचा मद्यसाठा जप्त. मद्यसाठ्याच्या पिकअपसह 1 जण पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या देवळात सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात. 10,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.